कर्जामुळे आत्महत्या केलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। कर्जाला कंटाळून कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये व कोणाला कर्ज असल्यास त्यांनी डॉक्टर नवनाथ दुधाळे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन डॉक्टर नवनाथ दुधाळे यांनी केले आहे। आजचा प्रजासत्ताक दिन जो आपला 26 जानेवारी जो आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी प्रजा म्हणजे जनता, सत्ता म्हणजे जनतेची सत्ता असायला हवी, त्यासाठी प्रजासत्ताचा दिन आम्ही साजरा करतोय। हे संविधानाचं 1950 मध्ये जे आपलं संविधान एक लागू केलं गेलं आहे तो हा दिवस आहे। या दिवसाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर नाही पूर्ण देशभर ज्या लोकांना शेतकरी असतील, व्यापारी असतील किंवा जे काही कर्जबाजारी आहेत, त्या कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना बँकेचा जो तगादा लावलेला होता की आमचं कर्ज फेडा, तुमचं घरावर जप्ती, दारावर जप्ती, तुमच्या गाडीवर जप्ती, टेम्पोवर जप्ती जे ओढून येत होते आणि याच्या तगाद्यामुळे जवळजवळ एका वर्षामध्ये 50,000 लोकांनी आत्महत्या केलेले, त्याला कंटाळून। या ज्या लोकांनी कर्जासाठी आत्महत्या केले या लोकांना श्रद्धांजली म्हणून आज आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कार्यालयाच्या समोर आम्ही आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत। काय आव्हान असेल? आव्हान काय असेल नागरिकांना? आव्हान असेल की आत्महत्या करू नका। तुमचं जे काय कर्ज असेल ते कर्ज आपण आमच्या कर्जमुक्त अभियानाच्या माध्यमातून तुमचं नील केलं जाईल। 2 मार्गाने नील केलं जाईल। एक तर सरकारच्या माध्यमातून त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर द्यायलाच पाहिजे, आणि नाही दिलं तर आरबीआयच्या माध्यमातून आम्ही त्यांचं कर्ज नील करायच्या मार्गात आम्ही आहोत। आणि यांचं जे कर्ज आहे हे कर्ज माफी म्हणजे होणारच, कारण बड्या नेत्यांचं, बड्या उद्योगपतींचं हे कर्ज माफ केलं जातं। आमच्या शेतकऱ्यांचं आमचं 1 लाख असेल, 2 लाख असेल, 10 लाख असेल, हे छोटे लोन सुद्धा त्यांचं कर्जमाफी करत नाही। म्हणून आम्ही सांगतोय की मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफी होतं, या लोकांच्या ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही त्यांचं कर्ज माफी केलेलं आहे तर तसं यांचं पण करण्यात यावं। म्हणून आज आम्ही या ठिकाणी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आम्ही हे करत आहोत आणि प्रत्येकाने हे कर्ज माफी झालंच पाहिजे। आणि आजच्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या नाही आमच्या आज धाराशिव जिल्ह्याच्या सर्व जेवढे शेतकरी असतील, जेवढे कर्जबाजारी असतील त्यांना मी आज आव्हान करतोय की तुम्ही फक्त तुमची नाव नोंदणी करा, तुमचा 7/12 तुमचा कोरा केला जाईल। आमच्याकडे गावोगावी नाव नोंदणी सुरू करण्यात येत आहे। गावोगावामध्ये आमचा नंबर पण दिला जाईल 9969313397। सध्या या नंबरवर संपर्क करा, त्यानंतर तुम्हाला नंबर दिला जाईल, पत्ता दिला जाईल, त्या पत्त्यावर आपल्या गावातून तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि नाव नोंदणी करून तुमचं कर्ज नील केलं जाईल। याबरोबर आजच्या दिवशी अजून एक आम्ही सांगतो की 2 गोष्टी आम्ही अजून आव्हान करणार आहेत की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 10,000 रुपये दरमहा मानधन म्हणून मिळालं पाहिजे। आणि मानधन जे का द्यावं, कारण कुणाला देणार ते ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना, त्यांनी आतापर्यंत सरकारला टॅक्स भरलेले आणि टॅक्स भरलेला असल्यामुळे आतापर्यंत भरतात आणि इथून पुढे पण भरतायत। म्हणून त्यांचं जे टॅक्स आहे 2018-2019च्या दर डोई गणित महागाई भत्त्याला जोडलेलं आर्थिक उत्पन्न हे 1,20,000 सरकारने दाखवलं गेले आणि त्याच्यामध्ये फक्त महिन्याला किती होतात तर 10,000 रुपये। तर हे 10,000 रुपये त्यांना देण्यात यावेत। फक्त आम्ही ज्येष्ठ नागरिकांना मागतो म्हणजे त्यांची व्यथा कमी होईल। प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, 60 वर्षाच्या पुढच्या आहेत आणि प्रत्येकाला मिळेल, कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल, पंथाचा असेल, स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांना 10,000 मिळाले पाहिजे। आपलं जन्म आपल्या हातात नव्हता पण मरण आपल्या हातामध्ये असल्यामुळे सुखसुखी मरण झालं पाहिजे, म्हणून त्यांना ते मिळालं पाहिजे। गायींना वाचले पाहिजे। जे गाय आहेत आपल्या देशामध्ये, जितकं आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गायींचा गोवंश जेवढे आहेत तेवढ्या गोवंशाला प्रत्येक गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल
या व्यक्तींना तुम्हाला 100 रुपये दर दिवशी त्यांना दिले पाहिजे. आणि ते पण टॅक्स भरते. गाईच्या दुधावर टॅक्स आहे, तुपावर टॅक्स आहे, दह्यावर टॅक्स आहे, खुराकावर टॅक्स आहे, चाऱ्यावर टॅक्स आहे. म्हणजे तुम्ही टॅक्स घेताय आणि तुमचे एवढे त्याच्यावर यंत्रणा चालते. साध्या डॉक्टरपासून, शिपायापासून, सगळ्या पशुसंवर्धन डिपार्टमेंटपर्यंत, मंत्र्यापर्यंत, पशुसंवर्धन मंत्र्यापर्यंत तुम्ही त्यांना त्याच्यावर चाललं जातं. मग त्यांना जर गाईला का तुम्ही देत नाही? म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गाईला सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. आणि गाईला जर हे कत्तलखान्याला जाणारच नाहीत, जोपर्यंत दूध येतं तोपर्यंत तुम्ही गाईला सांभाळताय. दूध बंद झालं की कत्तलखान्याला पाठवते. कसंही गाय कापत नाहीये. गाय कोण कापतं तर जो कोणी पाठवतो, कसाईकडे पाठवतो तोच करा कसाई असेल. म्हणून तुम्हाला जर गाईला जर 100 रुपये रोज मिळू लागले तर गाय कत्तलखान्याकडे जाणार नाही आणि गाय वाचते. कुठलंही तुम्हाला ते करायची आवश्यकता लागणार. म्हणून माझं असं सांगणं आहे की गाय वाचवा, देश वाचवा. गाय वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचली तर शेतकऱ्यांचं भलं होणार. आणि शेतकऱ्यांचं आज मिलिटरी आहे. मिलिटरीची मुलं कोणाची आहेत? शेतकऱ्यांचीच आहेत. मग मिलिटरीच्या त्या लोकांचं सुद्धा बॉर्डर सांभाळतात. आणि आज या ठिकाणी आपल्याला या लोकांना सांभाळतात. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी पण आपल्याला सांभाळतो आणि बॉर्डरला आपल्याला संरक्षण करायला शेतकऱ्यांची मुलंच आहेत. पोलीसमध्ये मुलं आहेत, मिलिटरीमध्ये मुलं आहेत. आणि हेच आपण ते सांभाळतोय. आणि आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगू इच्छितो की आपल्याला प्रजा म्हणजे जनताची सरकार असली पाहिजे. या माध्यमातून ते असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला आज मी सांगतो की या माध्यमातून आज तुम्हाला आव्हान करतो की श्रद्धांजली, खऱ्या अर्थानं श्रद्धांजली त्यांना अर्पित होईल. आणि कुणीही यापुढे आत्महत्या करायची गरज नाही. तुमचं जेवढं कर्ज असेल ते कर्जमुक्त अभियानाच्या माध्यमातून आम्ही टोटली नील करण्याचा प्रयत्न करणार आहात. आणि सगळ्याचं कर्ज नील मुक्त होईल आणि 7/12 कोरा केला जाईल. याच्या दिवसातून मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो. धन्यवाद.